डॉक्टर महादेव बांगारे साहेब यांचा यथोचित सन्मानित केला जाईल। तर बीकेसी कंपनीचे बघा जे मालक आहेत त्यांचे वाहन चालक सुद्धा इथे आलेले आहेत। दादा या आपला सन्मान इथे केला जाईल। यानंतर डॉक्टर महादेव बांगारी साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल। दादा या आपण निश्चित स्वरूपात बघा सर्जिकल ऑपरेशन सर्जन आहेत खऱ्या अर्थाने आणि निश्चित स्वरूपात सुरुवातीला समाजसेवेला वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा डॉक्टर महादेव बांगारे साहेब आपलं समाजाला खूप मोठे योगदान प्राप्त झालं। आपला यथोचित सन्मान इथे केला जात आहे। आणि चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रम मध्ये खऱ्या अर्थाने ज्याने सुरुवातीला शिक्षण घेतलं आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर की ही पदवी सुद्धा त्यांनी प्राप्त केली। आपलं आम्ही बाळासाहेब पाटील साहेब ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टी माजी कोकण माडाचे माजी सभापती त्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो। सन्माननीय रॉकीभाई पाटील बजरंग दल गोरक्षक प्रमुख आहेत वावंजय रॉकीभाई या आपला सन्मानित केला जाईल। रॉकीभाई दिसले ना की आम्हाला निश्चित स्वरूपात आपण पाहतो उत्तर प्रदेशचे एक दमदार मुख्यमंत्री भारत देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे खऱ्या अर्थाने त्यांची सातत्याने आपल्याला आठवण होत असते। कट्टर हिंदुत्व विचारधारा ज्याने सातत्याने जोपासलेली आहे ते आमचे परम मित्र रॉकीभाई पाटील गोरक्षक प्रमुख आहेत बघा। हिंदू विचारधारेवर सातत्याने कटिबद्ध असणारे रॉकीभाई यांचा यथोचित गौरव स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने खास करून रमेश पाटील साहेब आणि आजचे प्रमुख पाहुणे बाळासाहेब पाटील साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे। सँडीबाई फराड या देवा ग्रुपच्या अध्यक्ष आहेत। सँडी दादा या बघा खेळ स्टार्ट असेल मित्रांनो दिलगिरी आम्ही व्यक्त करू मान्यवरांचा सन्मान होणे गरजेचं आहे कारण आज हा अंतिम दिवस असणार आहे स्पर्धेचा। पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो। सँडीबाई असतील अक्षय पाटील कुणाल पाटील प्रथमेश सांगडे रितेश सांगडे बाबनजे रॉकीबाई यांचा मित्र परिवार यांचं मनपूर्वक स्वागत। तर इथे आपण पाहतो तुकाराम शेठ मस्कर साहेब तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। आणि यानंतर प्रल्हाददादा बोपी या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रिटगर प्रल्हाददादा या बेल कमी आहे। त्यानंतर आजचे प्रमुख पाहुणे कोकण माडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील साहेब आपलं मनोगत इथे व्यक्त करणार आहेत। या प्रलय याचे आपण भारतीय जनता पार्टीचे रिटगर गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रलय भोपी भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास सबका विश्वास बीजेपी बहुत ज्यादा प्यार विकासाचे पर्व आणि त्यांचा यथोचित गौरव आकाशित केला जात आहे। सन्माननीय नरेश भेंडे साहेब वात्सल्य वृद्धाश्रमचे सर्वेसर्वा आणि त्यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेला 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल भेंडे साहेब आपले मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो। आणि वळतो समालोचन कक्षमध्ये रोशन पाटील शिरवली यांच्याकडे। थँक्यू सो मच महागुरु एमडी गडगे सर चंद्रन पनवेल। पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर आता लक्ष वेधित केलं जातं लढतीकडं। एक दमदार बाणा सन्माननीय बाळासाहेब पाटील या स्पर्धेमध्ये आलात। सन्माननीय आमचे सरपंच महोदय रमेश शेठ सीताराम पाटील श्री स्वामी बिल्डर डेव्हलपर्स यांच्या वतीने आपलं मनपूर्वक असं आभार व्यक्त केलं जाईल। पाहुण्यांचा ताफा या मंचकावरती पाहतो आणि सामना सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे। अगदी आई गावादेवी जगदंब स्पोर्ट्स खानाव संघाच्या अगेन्स्ट खेळतोय जनमान भोकरपाडा। प्रहार केलाय बाहुबली स्ट्रोक येतोय हा धमाकेदार षटकार।
अगदी पहिलं षटक समाप्त झाले जिथे धावा धावपटलावरती बनताना पाहायला मिळतात। एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 9 धावा धावपटलावरती लागतायत। हा पाहतो आपण आई गावदेवी जगदंबा 11 खानाव संघाचा आपण काढो कक्ष अगदी सक्षमरित्या याही संघाचा आपण नेहमीच डंका पाहिलाय। या परिभागामध्ये शिस्त लावणारे सच्चूबाई सचिन मुंडे यांची आवर्जून पूर्णपणे कामयाबी पाहतो, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। आणि प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतो जनमान भोकरपाडा। दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा दिल्या जातील। खेळाचं पहिलं पूर्वार्ध इथे एन्जॉय केलं जातं जिथे 9 धावा बनताना पाहायला मिळतात। संजयच्या साथीनं उमेश पाहायला मिळतो। अनेक आगळ्या वेगळ्या उमेदीनं खेळाची आखणी या जोडीला इथे साकार करायचे पहिला ते धक्का लागलाय खाणावला आणि त्यानंतर अगदी संजय या फलंदाजाची बॅट आता बरसताना पाहायला मिळते। उमेश सुद्धा धाकड खेळाडू आहे, हा मैदान त्याला खूप रास्त आहे आणि जबरदस्त हा फटका अजून एक तडाखा षटकार। डिटगर गणेश बघा, गणेश बोपी, अश्विन बोपी, तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून सन्माननीय कोकण माडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील साहेब या स्पर्धेतून सांगता घेतात, त्यांचा मनपूर्वक आभार। दयेशेठ जांभळे यांचं आगमन झालेलं आहे, या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। 15 धावा लागतायत, एक गडी बाद। प्रहार केला, स्क्वेअर कट, देखना फटका, जबरदस्त बुलंदी, पॉवरफुल फटकेबाजी, अजून एक चौका। जो अप्रतिम संगीताची मैफिल आहे, तितका धडधाकड बाणा फलंदाज आक्रमकतेने खेळताना पाहायला मिळतात। बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराके, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न सहज गतीने 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहायला मिळतात। सिंगल डबलला सुद्धा प्रामुख्याने महत्व दिले आणि महत्वाकांक्षी भूमिका पाहिली तर अगदी धावसंख्या झपाट्यानं पुढे मार्गस्थ होते। 21 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलामध्ये फुलले आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धडधाकड खेळीची आखणी केली जाते। संजयच्या साथीने उमेश चांगला खेळ राहिलाय। अगदी नक्कल बॉल इथे अदा केल्या प्रणितने एक वेगळं गणित साध्य करण्याचा प्रयत्न राहिला, अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि चतुराई चलाखी, जिथे अगदी एकच धाव तिथे 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजामध्ये इथे पाहायला मिळतं। अगदी लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आणि तात्काळ अगदी गोलंदाजापर्यंत आपण क्विकली थ्रो पाहिला आणि त्यानंतर अगदी वेगवान रनआउट करण्याची नामी संधी होती। अगदी संजय रेड झोन कडे धावत असताना पाहिला, धावा पुढे झपाट्याने मार्गस्थ होत आहेत। 23 धावा धावपटलावरती लागतायत। टॉस जिंकला होता टीम भोकरपाडा संघाने पहिल्यांदा स्वीकार केला फिल्डिंगचा। बॅटिंग मार्क वरती संघ पाहायला मिळतो खानाव। एकाच परिभागातील 2 दादा संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळतात। बिग बॅटल या 2 संघांदरम्यान। अगदी गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू आदळला, लाईन लेंथ मध्ये बिगाडी पाहायला मिळते। व्हाईट बॉलची इथे समाप्ती आहे। पा उमेश नामक खेळाडूचा झेल सोडणं अगदी भोकरपाडा संघासाठी कितपत महागडे ठरेल, कारण नेहमीच जेव्हा जेव्हा जीवनदान मिळतो चांगला खेळ उमेश कर्णुकचा राहिला। 5 चेंडू खेळ आहे ज्याच्या बॅटमधून 15 धावसंख्येची लयलूट करणारी लयबद्ध फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहिली। 24 धावसंख्येवरती मजल पाहायला मिळते। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रणित वेगळं गणित आखेल का? राईट मोर द विकेट मारा केला, हलवार पद्धतीने हा फटका खेळ आहे। मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, अगदी एकच जावे दे आता रोखले। 5 चेंडू मध्ये अगदी 16 धावा खर्च केला। पहिला चेंडू षटकार, त्यानंतर चौकार, पाठोपाठ लगातार 2 दुहेरी धावा येताना पाहिला। व्हाईट बॉल आणि आता आली एक सिंगल रन्स, ज्याच्या जोरावरती अगदी 16 धावा इथे खर्च केल्या जात आहेत। 25 धावा द्वितीय षटक प्रगतीपथावरती, हा चेंडू तितकाच इम्पॉर्टंट। संजय पाटील 4 चेंडू 7 धावा त्याच्या बॅटमधून उत्तमरित्या खेळाची आखणी करण्याचा प्रयत्न, एक चांगला मनसुबा। प्रहार केलाय, काउंटर अटॅक
परंतु शतरक्षक तैनात लॉंग ऑनला चांगला असेल संजय पाटील बॅक टू द पवेलियन दुसरा भेदक या स्पर्धेकरता सन्माननीय मिनेश पाटील अत्तर्ब एंटरप्राइजेस यांच्या वतीने 2000 रुपयाचा देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आणि डॉक्टर महादेव बंगारी साहेब यांच्या वतीने 2000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. सन्माननीय राकेश शेठ पवार तक्का आणि सुभाष शेठ पवार करंजाडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. क्रिकेट खेळाची रंगत पाहुणे यांच्या संगत सन्माननीय रॉकीबाई पाटील गोरक्षक प्रमुख वावंजे विभाग. नफरत नहीं हम प्रेम के आदी है, हमें गर्व है हम हिंदुत्ववादी है. सौजन्य विश्व हिंदू परिषद बजरंग दल वावंजे पनवेल प्रखंड. रॉकीबाई पाटील यांची अनेक स्पर्धेमध्ये आपण रॉयल एंट्री पाहिली. एक युवा नेतृत्व जय श्रीरामचा नारा आपण नेहमीच पाहतो. असे गोरक्षक प्रमुख वावंजे विभाग रॉकीबाई पाटील असतील, सँडीबाई असतील, अक्षय पाटील, कुणाल पाटील, प्रथमेश सांगडे आणि रितेश सांगडे वावंजे या संपूर्ण पाहुण्यांचा पुन्हा एकदा आमचे मुख्य आयोजक सरपंच महोदय रमेश पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. सन्माननीय वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब गावदेवी इंटरप्राइजेस यांच्या वतीने स्पर्धेकरता 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. आणि रोशन ट्रान्सपोर्टचे मालक उद्योजक रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच कोपरोली यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य. मनपूर्वक आपला आम्ही आभार व्यक्त करतो. सन्मान्य राकेश शेठ पवार तक्का आणि सुभाष शेठ पवार साहेब करंजाडे यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत या व्यासपीठावर. सन्माननीय आमच्या समालोचन ग्रुप साठी रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच कोपरुल यांच्या वतीने 1000 रुपयाचं इथे बक्षीस आलेलं आहे. आणि सन्माननीय वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं देणग्या स्वरूपात इथे आम्हाला बक्षीस त्यांच्या वतीने समालोचन ग्रुपला देण्यात आलेले आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. चिपले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनंजय दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. गोलंदाज आदी पाटील प्रहार केला, काउंटर अटॅक व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. अगदी एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. धावसंख्या पुढे झपाट्याने मार्ग शोधताना पाहायला मिळते. अगदी 27 धावा 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगती पथावरती. पार्टनरशिपचा विचार केला, चांगली पार्टनरशिप आखण्याचा प्रयत्न आहे. उमेश कर्णुक 7 चेंडू 16 वरती खेळतो. योगेश 1 चेंडू 1 आणि तिसऱ्या षटकागणिक आदी पाटील या गोलंदाजाचा इथे वापर केला जातो. समोर उमेश चांगले फटके, बाहुबली फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो खानाव संघाकडून. प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्यांदा जीवनदान उमेश कर्णुक साठी लाभलंय. अगदी 2 वेळा या खेळाडूचे झेल सोडणं जनमान भोकरपाडा संघासाठी कितपत मार्ग ठरेल. आधी नाम गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कार्य, परंतु यशी रक्षक सागर पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. हा झेल भूदान होताना पाहायला मिळतो. रसायनी परिभागातील जनमान भोकरपाडा आज खेळतोय पनवेल परिभागातील एनडी परिभागातील आई गावदेवी जगदंब स्पोर्ट्स खानाव या संघाविरोधात जोरदार अपील पाहायला मिळते. आशा भूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिलं, परंतु पंच इथे तटस्थ पाहायला मिळत आहेत. जोरदार आपण अपील पाहिली. नितीनजीत जाधव यांकडून पाठोपाठ लगातार 3 षटकार 3000 रुपयाचं कॅश प्राइज खानाव संघासाठी असणार आहे. वसंतदादा दुर्गे साहेब यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांच्या वतीने या स्पर्धेला 5000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. अगदी सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख सूरजभाई कर्णुक खानाव यांच्या माध्यमातून सुद्धा खानाव संघाला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. चांगला दर्जेदार हा फटका राहिलाय. 1 टप्पा सीमा पार चौका.
आक्रमक रित्या हे फटके येत आहेत. आदी पाटील चांगल्या दर्जाचे चेंडू सफर करतोय, परंतु फिल्डिंगच्या माध्यमातून सोडलेले 2 झेल आता काहीशे मागे ठरतायत. 32 धावा, 2 गडी बाद. रॉकेट फायर लॉंग स्टॉपला चेंडू स्टॉप होतोय. रॉयल टच हा येतोय. अजून एक दर्जेदार चौकार. चौके पे चौका, चौके पे चौका. हीरो बनने का मौका. योगेश पाटील ऑन फायर. इथे आमचे WTC खऱ्या अर्थाने बघा वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रसारणचा उलवेकर खऱ्या अर्थाने तुमच्या ऑल टीमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. सन्मान्य कमलाकर वारदे उसारली, जयदास शेळके चिंचवले आणि प्रशांत शेळके यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. मागुरू 36 धावा होत आहेत, 2 गडी बाद. ही स्थिती पाहायला मिळते आई गावदेवी जगदंब 11 खानाव या संघाची पाहायला मिळते. जनमान भोकरपाडा रसायनी परिभागातून हा संघ बिलॉंग करतो. याही संघाची ताकद नेहमीच आपण अनेकेला पाहिले. अगदी उत्तम दर्जाचा खेळ याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि अशाच दर्जाची दमदार स्पर्धा आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ खानावा आयोजित सन्माननीय श्री रुपेश बिंदासभाई ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक 2025 ही स्पर्धा पाहिली. 1 ते 7 मार्चला या स्पर्धेचा दमदार आयोजन पाहिलं होतं आणि या स्पर्धेमध्ये आपण शिस्त पाहिली. सचिन मुंडे यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध आपण स्पर्धा, ज्यामध्ये अगदी समाधानजी ठोंबरे असतील, सूरजजी कर्णुक असतील यांची एक प्रचंड मेहनत त्या स्पर्धेमध्ये राहिली. बिंदासबाईंच्या नावानं दमदार स्पर्धा बिनधास्त पद्धतीनं इथे फटके डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता षटकार. ते पाहिलं जाईल. संदीप पालकर सरांचा इशारा आहे कंट्रोल रूम कडे. 42 धावा लागतायत आणि हे पाहता अगदी उमेश खेळतोय. 9 चेंडू 23 धावा. चांगले चांगले फटके येत आहेत, परंतु इथे लाईन तर लेन काहीशी खराब राहिली. बॉलिंग ट्रॅक वरती दमदार गोलंदाजीची आखणी करण्यासाठी भोकरपाडा संघाचा गोलंदाज मंदार सासे अगदी उत्तम दर्जाची गोलंदाजी याही गोलंदाजांनी यंदाच्या हंगामामध्ये गाजवली आहे आणि हे पाहता हे षटक चांगल्या रीतीनं इथे आतावं लागेल. ग्रामस्थ मंडळ चषक शिरवली असेल, त्यानंतर बारामपाडी चषकामध्ये भोकरपाडा संघाचा खेळ आझाद मैदान पालेखुर्द या स्पर्धेमध्ये चांगला राहिला होता. यंदाच्या हंगामामध्ये चांगला खेळ खेळताना आपण भोकरपाडा संघाला पाहिले आणि तितकाच जमदार खेळ एनडी परिभागातून बिलॉंग करताना आपण खानाव संघाचंही पाहिलंय. 2 धाकड संघ, 2 तगडे संघ क्रिकेटच्या सारीपाटावरती आमने सामने खेळत आहेत. 44 धावा, 2 गडी बाद. पहिल्या पूर्वार्धातील 4 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे, परंतु मंदारवरती हा दमदार प्रहार राहिलाय. अगदी 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च राहिल्या. प्रहार केलाय, एक चांगला वार केलाय. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार. काय फटका पाहिला आपण. अगदी कटआउटला सलामी दागणारा फटका जिथे कटआउट्स पाहायला मिळतो. बिंदासबाई ठोंबरे यांचा 50 धावा. अजून 2 षटकार नितीन जाधव यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे 3000 रुपयाचा, परंतु चांगला झेल, उत्तमरित्या हा झेल पाहिला. आदी पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. झटका क्रमांक 3 खानावला आणि इथे खेळाडू बाद होताना पाहायला मिळेल योगेश पाटील.
चा प्रयत्न राहिला योगेश पाटीलचा 5 चेंडू खेळला 15 धावा त्याच्या बॅटमधून आपण येताना पाहिल्या आणि आता 50 धाव संख्येवरती काहीशी मजल पाहायला मिळते. सांघिक कोठ्याचं अर्धशतक आता कोण आलाय तर सचिन मुंडे इन ऍक्शन पाहायला मिळेल. तोही चांगला खेळ खेळताना आपण यंदाच्या हंगामामध्ये पाहिले. त्याच्या साथीनं पाहायला मिळतो उमेश 10 चेंडूमध्ये 24 धावसंख्येचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहिलं. आता काहीशे फेरबदल खानावळ टीम मध्ये आपण होताना पाहिले. अगदी पूर्णपणे चेंजेस राहिले आणि हे पाहता अगदी अविरतपणे धावसंख्या येताना पाहायला मिळते. परंतु मंदारचा विचार केले एक दमदार कमबॅक त्याच्या माध्यमातून राहिलं. या संघातून जो संघ जिंकेल तो संकल्प 11 प्रणव 11 सहारा शिवकर संघासमोर खेळेल. पुढची मॅच खेळणार आहे याची आपण नोंद घ्यायची. अगदी दोन्ही संघनायकांना इथे अलर्ट केलं जातं. या संघातून जो संघ जिंकेल तो विनर टू विनर हा सुपर 6 चा सामना खेळेल याची आपण नोंद घ्या. 51 धावा लागतायत आणि अगदी या खेळातील पहिला पूर्वार्धातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 टू गो अंतिम बॉल. अगदी मंदार सासेनं कमबॅक साधलं. ओहो परफ्यूम बॉल परफेक्ट बॉल मॅजिक बॉल सफर गेलाय. डॉट बॉल. खेळाचं पहिलं पूर्वार्ध होतो एंड आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 51 धावा लागतायत. 52 धाव संख्येची आवश्यकता आहे जनमान भोकरपाडा या संघाला. सोनी आमचा धोनी. चेंडू जिंकण्यासाठी 52 धाव संख्येची आवश्यकता आहे. अगदी विनर झालेल्या संघांना सुद्धा अलर्ट केलं जाईल. कदाचित मोठमोठे फेरबदल इथे होऊ शकतात. तर व्यासपीठावर आपण पाहतो धनंजय दादा पाटील झाडे लावा झाडे जगवा सन्मानित चिपले व्यासपीठावर उपस्थित आहेत. दहेश शेठ जांभले आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. तुकाराम शेठ मस्कर साहेब क्रिकेटचा आनंद घेत असताना या तत्परी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. नाणेफेक केली जाईल. 11 रिटगर क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमान क्रिकेट संघ शिरवली सन्माननीय नरेश दादा आई दर्शन घे. मग अश्विन भोपी त्यांचे बंधू गणेश भोपी तुमचं खऱ्या अर्थाने श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि सर्व समालोचन ग्रुपच्या वतीने कौतुक करण्यात आलेलं आहे. अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेली आहे. रमेश या सन्मान मान्यवरांचा आपण इथे करणार आहोत. आमचे आत्माराम दादा शेलके आहेत. दादा आपले स्वागत आहे. सन्मान्य मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. राजेश पवार तक्का राजेश शेट्टी या स्पर्धेकरता 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल श्रीराम क्रिकेट संघ आणि भारतीय जनता पार्टी चिंचवली यांच्या वतीने आपला यथोचित गौरव इथे केला जाईल. चिंचवली गावातील भारतीय जनता पार्टीचे एक दमदार माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब, सन्मान्य विठ्ठल शेठ शेलके आमचे आज स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत आणि तुकाराम शेठ मस्कर सन्मान्य दहेश शेठ जांभले यांच्या शुभ हस्ते आपला यथोचित सन्मान इथे केला जात आहे. या दोन शिलेदारांच्या शुभ हस्ते सन्मान्य राजेश शेठ पवार तक्का ज्यांच्या वतीने स्पर्धेला 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर सुभाष शेठ पवार करंदाडे सुभाष दादा या 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेला उपलब्ध झालं. त्याबद्दल आपलं श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली
यांच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने आपलं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. बजरंग दल गोरक्षक प्रमुख वावंजय रॉकीभाई पाटील यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सन्माननीय सुभाष शेठ यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मानित केला जात आहे. आणि प्रथमेश तावडी साहेब यांचा सन्मानित केला जाईल आणि त्यानंतर धनंजय दादा पाटील माजी उपसरपंच चिपले दादा या आपला सन्मानित केला जाईल. प्रथमेश तावडी यांचा येतोची सन्मान केला जाईल. तर इथे तावडी यांचा येतोची सन्मानित केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल धनंजय दादा पाटील झाडे लावा झाडे लागवा जगवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत वचनाप्रमाणे त्यांचं योगदान असतं. सर्व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले संबंध आहेत. मग भारतीय जनता पार्टी असेल इतर सर्व पक्षांशी एक चांगलं मैत्रीचं संबंध आहे त्यांचं राजकारणाच्या व्यतिरिक्त. नरेश दादा या धनंजय दादा पाटील या समोर आपला येतोची सन्मानित केलं जाईल. सन्मानित धनंजय दादा पाटील यांचा येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच चिंचवली विठ्ठलदादा शेलके यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केलं जात आहे. प्रतिमा बघा मित्रांनो राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की. प्रकाश दादा या आपला सन्मानित केला जाणार आहे. दहशत जांभले आपण या आपला येतो जे सन्मानित केलं जाईल. नरेश पवार साहेब महाराष्ट्र राज्य माताडी कामगार जनरल युनियनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केलेले दादा यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर नरेश भेंडे साहेब या आपला सन्मानित केलं जाईल. वात्सल्य वृद्धाश्रमचे सर्व या नरेश भेंडे साहेब आपला सन्मान केला जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद महागुरु. चला मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. आई जगदंबा आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव आणि जनबन भोकारपाडा यांच्यामध्ये चाललेली ही दमदार लढत. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आपण बघितली आणि ज्यामध्ये अगदी बघितलं आपण आई गावदेवी जगदंबा 11 खानाव या संघाने दमदार फलंदाजी केली. टार्गेट आपण बघितलं तर 52 धावांचं टार्गेट आहे. रिकॉर्ड रन रेट 12.57 आहे पर ओव्हरमध्ये. आणि सध्या सुरुवात झाली आहे जी मैदानात. सुरुवातीला 2 चौकार आले आणि त्याच्यानंतर पंकज आक्रमक झाला. झेल सुटला कॅच ड्रॉप. या छोट्या संधी तुमच्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. त्याचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल. यष्टनच्या पाठीमागून थोडं सचिनदादा नाराज आहेत. त्यांना माहिती आहे या झेलचं महत्व. कारण आदी पाटील आणि दीप पाटील हे 2 खेळाडू सद्यस्थितीमध्ये मैदानामध्ये आपण बघतोय आणि त्यासोबत जो सलामीला देखील भरपूर आक्रमण तुम्हाला करताना बघायला मिळालं. पहिली विकेट मैदानातून बाहेर झालेली आहे. रन फलकावर धावा आहे सद्यस्थितीमध्ये 11 धावा आणि मागील बॉलवर बघता बघता 3 रन कंप्लीट केलेत. त्या दोन्ही फलंदाजांनी भरपूर मोठ्या संख्येने अगदी बघू शकता आज खानाव गावचे प्रेक्षक. कारण गाव जवळ आहे मैदान जवळ आणि संघ चांगला परफॉर्मन्स करतो. मागील काही स्पर्धेमध्ये देखील दमदार खेळ राहिले आणि त्या सगळ्या ग्रामस्थांचं हार्दिक स्वागत आम्ही करू. त्यासोबत भोकरपाडा ग्रामस्थांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खोदून काढायचं होतं नोमॅन्स लँड मध्ये. संजू आहेत पाठीमागे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे त्यांनी केला जो सफल राहिला नाही.
नासक इन वरून दीप हे समजवतायत की गरज नव्हती, कॉल नसताना धाव घेण्याचा प्रयत्न करणं तुमच्या अंगलट येऊ शकतं, त्या कारणास्तव तुम्ही कॉल कडे देखील फोकस करा. यस मागरू. सन्मान्य नरेश शेठ पवार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. माथाडी कामगार जनरल कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. पंकज हीच तर ओळख आहे पंकजची. एक चांगला बाउन्स अटेम्प्ट करणं आणि तो देखील गुड लेंथ आणि खरं तर बाउन्सरच्या बघू शकता समोरून खूप चांगला टेकअप केला बॉलला आणि तोच अडचणीमध्ये आणण्यामध्ये सक्षम ठरला. अंतिम बॉल आले देखील डॉट शर्यतीनं पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार येऊन देखील या ओव्हरमध्ये पंकजनं रन खर्च केल्या. फक्त आणि फक्त 11 एक विकेट त्याला मिळाली. उर्वरित 18 चेंडूमध्ये करायच्या विजयासाठी 41 धावांची गरज आहे छान म्हणून बोकारपाडाला. आणि महाराष्ट्र राज्य खऱ्या अर्थाने शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे PWDचे शरद हिवाले साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. साहेब आपले मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय पंकज शलाड साहेब आपले मनपूर्वक स्वागत आहे. आणि समीर दादा चौधरी आपले मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. पहिलं षटक फेकलं गेलं पंकजच्या माध्यमातून ते षटक फेकलं गेलं. रन फलकावर धावा त्यांनी खर्च केल्या 11. एक महत्वाची विकेट त्यांनी घेऊन दिली आणि आता गोलंदाजी मार्कवर बोलवण्यात आले. योगेश पाटीलला एक उत्कृष्ट ऑलराऊंडर पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी योगेशने केली. ओ काय बॉल आहे, पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. अगदी बघू शकता नॉट अगेन आधी थोडस आपण बघू शकता जो नाराज होता या डिसिजनवर, परंतु योग्य निर्णय कारण काही क्लिअरिटी असतात. त्यामुळे नो डाऊट बॅट्समनच्या स्लॉट मधून क्लिअरली हा बॉल तुम्हाला जाताना बघायला मिळाला. नितीन जाधव यांच्याकडून हॅट्रिक साठी 3000 कॅश प्राइज. गोलंदाजांना सुवर्ण संधी विकेट हॅट्रिक साठी ते पारितोषिक आहे. जमिनी समांतर हा फटका लगावलाय डीप मधून मिड विकेट मधून खेळाडू पोहोचलेत तोपर्यंत ही रन कंप्लीट केली जाईल. सिंगल मिळते. दोन्ही संघ लढतायत. पहिला सामना जिंकला जानवान शिरोली बीनं, दुसरा जिंकला हंसिक एलेवन रेडगर, तिसरा सामना जिंकला संकल्प प्रणय 11 सहारा शिवकर, चौथा जिंकलाय स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेरणे. हे 4 संघ सुपर 6 मध्ये आतापर्यंत पोहोचलेत आणि ही 5वी लढाई सध्या मैदानात सुरू असताना रात्रीचे ठीक 10:14 झालेत आणि एक चांगली लढाई मैदानात 2 दिग्गज संघामध्ये अगदी बघू शकता आपण. आणि दिग्गज स्पर्धेमध्ये चाललेली भन्नाट कामगिरी, आतापर्यंतचा प्रवास सुखकर होता. आणि बघा योगेश किती झपकन बॉल थोडस अँगल बनवत असताना राईट राऊंड विकेट गोलंदाजी लेफ्ट हँडेड फलंदाजासोबत आणि पहिलाच बॉल अगदी ब्लॉक हॉल मध्ये डिलिव्हर्ड केलं आणि 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. थेंबे थेंबे तले साचे असेच पद्धतीने सध्या संघ पुढे चालाय. संकल्प 11 श्रीराम चिंचवले आणि जय हनुमान जुई बी अशी यानंतर लढत होईल. एक चांगली लढत. रन फलकावर धावा सध्या 13 बघा मिळतात. मिसामिंग बॉल हवेत फ्लाय करतो फिल्डर डाऊन द बॉल. चूक करत नाहीये कुणाल पाटील यांना खूप महत्वाचा झेल तिथे टीमला दीप पाटीलचा आणि खेळाडू होतात बाद. नंतर बघा ज्या संघाने सुपर 6 मध्ये दाखल झालेला आहे हनुमान शिरोली क्रिकेट संघ, हंसिक 11 रेडगर, त्यानंतर संकल्प प्रणय 11 शिवकर खेरणे, सचिन स्पोर्ट खेरणे आणि जुही क्रिकेट संघ आणि श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली या सर्वच्या सर्व संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचा. बघा ज्यांच्या नावाचं अनाउन्समेंट झालं स्टेजशी संघनायक आपण संपर्क साधावं. आकाश शेळके यांच्याशी आपण संपर्क साधावं. हे बघा भरपूर सारे प्रेक्षक, मला वाटतं हा संपूर्ण एरिया खानावकरांनी हेरलाय आणि ते सगळे प्रेक्षक आमच्या WTC कॅमेरामॅन त्यांच्या स्क्रीनवर दाखवली. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. नुकताच विकेट जैलबादच्या स्वरूपानं 13 धावा. आधी पाटीलला थोडं आक्रमक व्हावं लागेल. रितेशला देखील मैदानात तेवढी साथ ही द्यावी लागेल. योगेशला आपण गोलंदाजी मार्कवर बघतो. 4 बॉल त्याने डिलिव्हर्ड केले. 2 रन 2 सिंगल 1 विकेट 1 डॉट बॉल. चित्र आपण बघितले. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. डायरेक्टली जाऊन धडकला बॉल या स्टंडवर आणि क्लीन बॉल. फर्निचर होते डिस्ट्रॉय. फलंदाज बाद.
शिवकर इथे सन्मान्य अद्विक एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व वैभव शेठ डबले शिवकर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. खोदून काढले या बॉल अक्षरशः खोदून काढले अक्षरशः बॉल. एक रन घेण्याचा मनसुबा जरूर होता परंतु नकार दिलाय कारण इथे महत्वाची लढत आहे. 2 ओव्हर संपले. रन फलकावर सध्या जय हनुमान भोकारपाडा संघ फक्त आणि फक्त त्यांनी 13 रन आतापर्यंत जमवलेत. उर्वरित 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. त्यामुळे सामना थोडा कठीण आहे परंतु अशक्य नाही. तर आकाश शेळके आपण लगेच संपर्क साधावा. सन्मान्य वैभव शेठ डबले साहेब इथे उपस्थित आहेत. अद्विक एंटरप्राइजेस शिवकर आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रेक्षक कमाल झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. तर सन्मान्य पंकज शेलार साहेब आपला येथेची सन्मानित केलं जाईल आणि समीर चौधरी आपण यावं आपला सन्मानित केलं जाईल. सामन्याकडे आपण बोलणार आहोत. एका बाजूला सामना सुरू असेल. पंकज शेलार सन्मान्य आतिथ दादा मालुसरे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष लोणिवली आतिश शेठ मालुसरे मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला सामना स्टार्ट करायचा बघा. सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 बॉल 39 ची गरज आहे. लढावं लागेल. आक्रमण करावं लागेल. षटकार चौकारांची नितांत गरज आहे आणि गोलंदाजी मार्ग पर सध्या प्रज्वल आलेत परंतु सध्या स्थिती त्यामुळे पंच आता रिटर्नचे तिकीट तुम्हाला देतील. रिटर्न तिकीट यासाठी की दोन्ही गाड्या एकाच एंडला जाऊन थांबल्या त्यामुळे एकाला रिटर्न यावं लागेल आणि पंचांनी लगेच नॉन स्ट्राईक वरील खेळाडूला नॉन स्ट्राईक एंड कडे बोलवले गेले. एकच रन या बॉलवर सध्या मिळते. आदी पाटीला हवी होती स्ट्राईक कारण या मॅच मध्ये जर सामना टर्न करायचा असेल तर आदीला सर्वस्व समर्पण करण्याची वेळ समीप आलेली आहे. 52चं टार्गेट आहे. सिंगल डबल ना आता या 52च्या टार्गेट पर्यंत पोहोचता येणार नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त आक्रमण करूनच हा सामना षटकार चौकारानं जिंकला जाऊ शकतो. प्रज्वल काय बॉलिंग केली. आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव जबरदस्त गोलंदाज अक्षर रिप्ले मध्ये बघू शकता. तर इथे PWD मध्ये कार्यरत असणारे शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे शरद हिवाले साहेबांचा येथेची सन्मानित केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 14 वरती एज लागून बॉडीवर धडकला हा बॉल. करणच्या आणि त्यानंतर सिंगल इथे पूर्ण केली जाईल. ही मॅच आता अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन थांबलत. सुरुवातीपासून आज आम्ही या गोष्टीचा सातत्याने प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली. प्रत्येक आयवा कॅच साठी ऑल टाइप इंजिनिअरिंग वर्क्स अद्विक एंटरप्राइजेस सन्माननीय वैभव शेठ ढवळे यांच्याकडून प्रत्येकी प्रेक्षक कमाल कॅच आयवा कॅच साठी 300 रुपयाचं पारितोषिक. प्रज्वल इफेक्टिव्ह गोलंदाजी सध्या करत असताना नितांत गरज आहे षटकार चौकारांची परंतु सध्या जी गोलंदाजीतून क्षपणास्त्रांचा वापर होतोय. प्रत्येक बॉल चांगल्या लेंथ आणि लाईन बाय षटकार चौकार अक्षरशः बघायला मिळाले नाही अशी काही परिस्थिती. संपूर्ण वनवास धावांचा सुरू झाला आणि तो आता मोडकलीच काढावा लागेल. करणला आपण देखील बघितलं सध्याची धावसंख्या आहे 16 वर 3. परिस्थिती नाजूक आहे. 8 बॉल मध्ये 36 त्यामुळे 8 बॉल मध्ये का 6 षटकार ठोकेल करण. प्रज्वलने आतापर्यंत केलेली कामगिरी प्रज्वलित करणारी राहिली आहे. दमदार गोलंदाजी त्याची. उंच गेला हा बॉल मिस सामिंग
जज करत असताना फिल्डर डाऊन द बॉल. नीरज पाटील कोणती चूक करत नाही खेळाडू बाद. करणारी गोलंदाजी आणखीन एक कॉट बिहाइंड द विकेट. प्रज्वलच्या खात्यामध्ये विकेट जोडली जाईल आणि अशा पद्धतीने षटक देखील संपलंय. आणि आता उर्वरित राहिलेत फक्त आणि फक्त चेंडू आहेत 6 आणि विजयासाठी गरज आहे 36 ची. दोन वर्षापूर्वी या खेळाडूला मी बघितलं होतं. थोडेसे वादविवाद होते संघामध्ये असतात, कधी कधी होतं, परंतु तेव्हा सचिन दादा मुंडे याने अगदी लॉन्च केलेला खेळाडू. पालीची स्पर्धा रोहितच्या मला आठवतं आणि तिथे या खेळाडूंना दमदार प्रदर्शन दिलं होतं. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा संघ एकजुटीनं प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. आणि आज प्रज्वलनं संपूर्ण संघाला गावाला खुश करणारी कामगिरी अगदी बघू शकता. रनफॉल कव्हर दावा आहेत फक्त आणि फक्त. तर सन्माननीय स्वर्गीय दशरथ शेळके स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या दमदार ऑर्गनायझर भारतीय जनता पार्टी युवा नेते अमरदादा शेळके यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि अनिल शेळके आपले मनपूर्वक स्वागत आहे. कुणाल पाटील सध्या आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर आलाय आणि पहिलाच बॉल ज्याच्यावर सिंगल आले त्यामुळं या मॅचचा रिझल्ट सध्या समोर येत असताना जर एक्स्ट्रा बॉल आले नाही तर मॅच जिंकणं आता सध्या स्थितीमध्ये कठीण होऊन बसेल. कारण 5 बॉल मध्ये आता 35 रन पाहिजेत. एक्स्ट्रा चेंडूची प्रतीक्षा करेल भोकरपाडा संघाने, तिथून आक्रमणाची देखील. सन्माननीय राजेजी चौधरी यांचे इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत या पण व्यासपीठावर. आणखी एक चांगला बॉल कुणाल पाटील इथे डिलिव्हर करत असताना दिसलाय. सुरुवातीला फलंदाजीतून केलेली उत्तम कामगिरी आणि त्याच्यानंतर गोलंदाजीतून सोडलेली छाप. राजेश चौधरी यांच्याकडून प्रज्वल यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. काय येऊ नये, जबरदस्त ती ओव्हर टर्निंग पॉइंट. संघानं त्या खेळाडूला बघा, जेव्हा 5 ओव्हरच्या मॅचेस होता तेव्हा प्रज्वल 2 ओव्हर फेकतो. त्याच्यानंतर आज टर्निंग पॉइंट फेकण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली. व्यासपीठावर सन्माननीय अमरदादा शेळके चिंचवली भारतीय जनता पार्टी युवा नेते आणि स्वर्गीय दशरथ शेळके स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या दमदार ऑर्गनायझर व्यासपीठावर आल्यानंतर त्यांच्या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने जल्लोष मध्ये सत्कार करण्यात आलेला आहे. 17 वर सध्या संघ आपण बघतोय. 3 बॉल मध्ये आता 35 पाहिजेत, त्यामुळे आता सामन्याचं रहस्य ते थोडं निघून चाललंय. फ्लिक केलंय फक्त या बॉलला. आता ज्या औपचारिकता शिल्लक राहिलेत त्या मात्र पूर्ण केल्या जात आहेत. फॉर्मॅलिटी एक मोठं यश असू शकतं या मॅच वर सध्या. आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव या संघाचं, कारण संपूर्ण पद्धतीने पकड सध्या या मॅच वर तुम्हाला त्यांची बघायला मिळेल. फलंदाजीतून सुरुवातीला केलेल्या चुका, सुरुवातीला विकेट गमावले,
डॉट बॉलवर डॉट बॉल खेळ आणि परिणाम रिझल्ट सध्या आपण पाहिलं तर मॅच सध्या खानाव संघाच्या बाजूने झुकत असताना खोदून काढला बॉल पुन्हा एकदा पाठीमागे फिल्डर प्रतीक्षा केली वाट पाहिली आणि बॉल चाले चकमा देऊन सीमा पलीकडे चौकार. चला यानंतरची लढत होईल जय हनुमान शिरोली बी आणि हंसिका इलेव्हन रिडघर अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे आपण टॉस साठी दोन्ही कॅप्टन लगेचच व्यासपीठावर या. सुपर 12 ची लढत पेंडिंग ठेवली जाते काय कारणास्तव. जय हनुमान जुई बी आणि संकल्प इलेव्हन श्रीराम चिंचोली यांच्यामधील गोलंदाज तयार. फुल टॉस होता बॉल हवेत फ्लाय करतोय फिल्डर डाऊन द बॉल चूक करत नाही येत पाठीमागे होते अविनाश. अविनाश तिथे टिपला आणि अशा रीतीने सामना संपला. मैदानामध्ये आई गावदेवी जगदंबा 11 खानाव या संघाने सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन टीम अँड हार्ड लक. जय हनुमान भोकारपाडा आपण इथपर्यंत आलात चांगला प्रदर्शन दाखवलात परंतु इथे सुपर 12 च्या मॅच मध्ये माघार घ्यावी लागली त्याबद्दल तुमचे आम्ही विशेष आभार मानतो आणि खानाव संघाचं अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल ज्या खेळाडूंना दमदार फलंदाजी केली 11 बॉल मध्ये. शांडी पालकर जिल्हा सल्लागार आहेत पंच कमिटी स्वागत आहे आपलं. तर आताच्या लढतीमध्ये ते आई जगदंबा खाना